हाय फ्रेंड्स, मी भूषण पाठारे। आज मी ना एका शेजारच्या गावात आलो आहे। बघा तिकडे पूर बघा किती आलेला आहे आणि तिकडे ग्रामपंचायत सांगा कोण सांगा तिकडे काही कोणीच मदत करायला येत नाही। दरवर्षीचं ह्यांचं पावसाचं हेच नाटक असते। तुम्हाला दाखवतो तिकडे घरं वगैरे कशी बुडून गेल्या ती या दाखवतो। असं स्टार्ट झालेलं आहे। हे बघा, हे बघ किती, हे बघा आता तिकडे कमरेच्या वरती पाणी आहे। हे ह्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे। हे बघा मी जिकडे उभा आहे ना, हे बघा ह्यांच्या घरात पण पूर्ण पाणी घुसलेलं आहे। दाखवतो तुम्हाला। हां, हे बघा ह्यांच्या घरात, हे बघा पूर्ण सगळं जेवणाची पासून सगळ्यांचे हाल झालेले आहेत ह्या लोकांचे इकडचे। हे बघा, हे बघा किचनमधली काय अवस्था आहे बघा। हे बघा सगळं बाथरूम हे बघा पूर्ण। हे बघा किती हे झालेलं आहे बघा, सगळं जेवणापासून सगळे हाल झालेले आहेत। हे बघा कोण नाही इकडे, दरवर्षीचं हे त्यांचा प्रॉब्लेम असतो पावसाचा। ग्रामपंचायत वगैरे कोण काय लक्ष देत नाही इकडे। तलावासाठी शुद्धीकरण सांगितलेलं, हे इथे समोर तलाव आहे ते शुद्धीकरण सांगितलेलं तलावाचं, ते पण आज 4 वर्षे झाली कोण शुद्धीकरण करून देत नाही। हे बघा आता तिकडे पुढे जाऊ नाही शकत कारण की पाणी भरपूर आहे। हे बघा कसं, हे बघा माझ्यात एवढं पाणी लागते बघा। हे बघा पूर्ण पॅन्ट बिन भिजली आहे बघा। हे बघा एवढं पाणी इथेच लागत आहे, बापरे। हे बघा, हे बघा किती भरलेलं आहे पूर्ण। हे लोक अख्खी रात्र जागे आहेत, कोण झोपलेलं नाही आहेत कारण की जेवले पण नाही आहेत कोण लोक इकडचे कालपासून। हे बघा किती पाणी भरलं आहे इकडे। हे बघा ह्यांच्याकडे पण, हे बघा किती घरामध्ये पाणी। हे बघा, हे बघा पाणी बघा किती घरामध्ये बघा। हे बघ सगळ्यांच्या घरामध्ये हे बघा, हे पाणी। हे बघ सगळं सामान बिमान कसं करून ठेवलेलं आहे पूर्ण। दरवर्षीचा हाच प्रॉब्लेम असतो। हे बघा नाले बिले इकडचे आहेत ना, या गटारा बिटारा सारख्या साफ नाही करत, तलाव बिलाव, त्याच्यामुळे पाणी हे बघा किती। बघितलं कसं ते